पालघर में 108 आदिवासी महिलाओं से करोड़ों रुपए की ठगी, महिलाओं का धोखाधड़ी कर फरार होने का आरोप। पालघर तालुका के मनोर पाटिल पाड़ा में एक आकर्षक संस्करण आदिवासी महिलाओं की अशिक्षित प्रकृति का लाभ उठाकर कर्ज लिया गया है। सुमैया पटेल के खिलाफ 108 महिलाओं ने पुलिस अधीक्षक से शिकायत की है। लाखों रुपए का कर्ज कैसे चुकाए, महिलाओं की दुविधा। महिलाएं ये कहते हुए रोने लगती हैं कि उनके साथ धोखा हुआ है। शिकायतकर्ता महिलाओं का आरोप है कि धोखाधड़ी में बैंक कर्मचारी भी शामिल है। एक महिला के नाम पर 4 से 5 बैंकों में लोन निकाले गए हैं। 108 आदिवासी महिलाओं के नाम पर कुल 1 करोड़ 25 लाख का लोन निकाला गया है। महिलाओं के नाम पर लिए गए लोन की किस्तें न चुकाने पर बैंक ने महिलाओं को नोटिस भेजा है। जब बैंक कर्मचारी महिला के घर पहुंचे तो महिलाओं को ठगी का शिकार होने का खुलासा हुआ। धोखाधड़ी करने वाली महिला का नाम सुमैया यासर पटेल है। पूरा मामला इस प्रकार है कि सुमैया यासर पटेल पालघर तालुका के मनोर पाटिल पाड़ा की कल्पना गृह समेत 108 महिलाओं के नाम पर करोड़ों रुपए का कर्ज लेकर फरार हो गई और अब इन आदिवासी पीड़ित महिलाओं को समझ नहीं आ रहा है कि वे लाखों का कर्ज कैसे चुकाएं। उनके नाम पर वाडा, पालघर, मनोज आदि के निजी बैंक और क्रेडिट संस्थान से इन आदिवासी महिलाओं के नाम पर लोन ले रहे थे, जिसके लिए इन आदिवासी आरक्षित महिलाओं के दस्तावेज और फोटो अलग अलग बैंकों में जमा कराए गए। लोन केस पर इन महिलाओं के हस्ताक्षर अंगूठे होते हैं। सुमैया पटेल इन आदिवासी महिलाओं से कहती थी कि तुम्हारे पास घर पर कोई काम नहीं है, मैं तुम्हें रोजगार दूंगी, तुम्हें एक महिला समूह बनाओ। इसके लिए वह प्रत्येक महिला को 1000 रूपये और जिस महिला के नाम पर लोन लिया गया था उसे 3 से 4 हजार रूपये देती थी। ऐसा प्रतीत होता था कि आदिवासी महिलाओं के लिए आय का एक अलग स्रोत प्रदान करता है और सुमैया पटेल की अमेश्वली ने 108 महिलाओं को जान अटका दी है। महिलाओं ने आरोप लगाया कि सुमैया पटेल प्रत्येक महिला के नाम पर 4 से 5 अलग अलग बैंकों से लिए गए कर्ज के पैसे का उपयोग कर रही थी, क्योंकि सुमैया पटेल ने कई महीनों तक वेतन नहीं दिया था। जब बैंक कर्मचारी आने लगे तो मामला सामने आया। महिला के घर पहुंचे और महिलाओं को एहसास हुआ कि हमारे साथ धोखा हुआ है। महिलाओं ने पालघर पुलिस अधीक्षक बाला साहब पाटिल से शिकायत की है कि 108 महिलाओं के साथ धोखाधड़ी हुई है और पुलिस अधीक्षक ने धोखाधड़ी करने वाली महिला के खिलाफ कानूनी कार्यवाही करने और न्याय दिलाने का अनुरोध किया गया है। बेटा, तुमचं नाव? माझं नाव ज्योती गोवारी आहे। काय फसवणूक झाली आहे तुमची? म्हणजे ती सुमैया यासर पटेल आहे ना, जी महिला, ती आमच्या गावातली आहे आणि तिने आमच्या नावावर कर्ज उचललं होतं। म्हणजे माझ्यासारख्या अजून 108 महिला आहेत, त्यांच्या नावावर तिने कर्ज उचललं आणि ते म्हणजे मी फेडेन, त्याचे हप्ते मी भरेन असं आम्हाला तिने आश्वासन दिलं आणि त्या प्रत्येक कर्जामागे ती आम्हाला 3-4 हजार रुपये असे द्यायची। त्याच्या आमिषाने म्हणजे आम्ही तिला बळी पडलो आणि आम्ही पण तिला कर्ज काढून देत गेलो। मग एक महिलाच्या नावावर, कोणाच्या नावावर 2 आहेत, 3 आहेत, असे 10 पर्यंत कर्ज चालू आहेत प्रत्येक म्हणजे बाईच्या नावावर आणि ते पण प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत। पालघरच्या, बोईसर, सफाळा, वाडा इथल्या प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत, तिथे आमचे लोन चालू आहेत आणि तिने वर्षभर, काहीकांचे वर्षभर हप्ते भरलेत, काहीकांचे 2 महिने 3 महिने असे झालेत आणि काहीकांचे तर हप्तेच गेलेले नाहीयेत असं। आणि त्यामुळे आता ती पळून गेली आहे, फरार झाली आहे। तर आता ते हप्तेवाले आहेत ना, ते आमच्या दाराशी येऊन आमच्याकडे हप्त्याची रक्कम मागतायत की तुम्ही भरा, तुम्ही परतफेड करा असं। पण आमच्याकडे कसं आहे की आम्ही गरीब असल्याने आम्ही ती परतफेड करू शकत नाही आणि कर्ज पण आमच्या नावावर असल्याने कागदपत्र आमची आहेत, सह्या आमच्या गेलेल्या आहेत, फोटो आमचे आहेत, त्याच्यामुळे म्हणजे ते येणारे जे आहेत ना ते आमच्याकडेच येतील असं, तिच्याकडे कोणी जाणार नाहीये। तिने आम्हाला फसवून घेतलं आहे कर्ज आणि ती आता पळून गेली, मग आम्ही काहीच करू शकत नाही। तर आम्ही आता इथेच SP ऑफिसला आलो होतो, आम्ही त्या साहेबांशी बोललो पण आहेत, साहेबांशी बोलणं झालं आमचं। तर आमची हीच विनंती आहे की आमची गरीब महिलांची मदत करावी, सांगा ना, आणि आम्हाला न्याय मिळावा। बेटा, तुझं नाव? कल्पना किरण गिराणे। काय म्हणशील बेटा, तुम्ही कुठल्या समाजाचे आहेत आणि काय फसवणूक झाली आहे तुमची? आम्ही आदिवासी महिला आहेत आणि ती सुमैया पटेल आहे, तिने आमच्याकडून फसवून लोन घेतल्यात आणि 108 बायका आम्ही आहेत सगळ्याकडून। म्हणजे तिने आम्हाला असं बोलायची की माझं हे आहे, माझा गाड्यांचा धंदा आहे, त्याच्यासाठी मी पैसे लावते, तुमच्यासाठी 2 पैसे तुम्हाला मिळतील, तुम्ही काम करायचे, तुम्ही म्हणजे महिला घरात बसून राहते त्याचे तुम्हाला 2 पैसे मिळतील। ह्यामुळे आम्ही मग तिला ग्रुप बनवून द्यायचो आणि एका ग्रुपमध्ये आम्हाला 1000 रुपये द्यायची ती आणि तिने म्हणजे बहुतेक आमची फसवणूक केलेली आहे। ती महिला आम्हाला म्हणजे भेटली पाहिजे। आणि आता तुम्हाला तुमच्याकडे बँकेचे जे आहेत अधिकारी ते येत आहेत? हाँ, ते बँकवाले आमच्या दाराशी येतात, आम्हाला बोलतात तुमच्या नावाचे कागदपत्र आहेत, तुम्ही आम्हाला कसे पण करा, तुम्ही आम्हाला हप्ते भरा। ते मग बायका पण आम्हाला बोलतात
की तुम्ही पुढारके आहे तर तुम्ही आमचे हप्ते भरा, आणि असे म्हणजे आम्हाला ते मग त्रास देतात. आमची मरायची वेळ आलेली आहे. ज्या बाईंनी तुमची फसवणूक केली आहे त्यांच्याकडे तुम्ही गेले होते का पैसा मागण्यासाठी? हा, आम्ही गेले. सांगितलं का त्यांना? हो, आम्ही गेलेलो त्यांच्या घरी, पण ती बाई म्हणजे त्यांच्या घरात भेटतच नाही आम्हाला. आम्ही गेलेलो तेव्हा ती खिडकीच्या पाठीमागून पडली. मनोर येथील काही महिला काल या संदर्भात माझ्याकडे भेटण्यासाठी आलेले होते. त्यांचं संपूर्ण प्रकरण पाहता साधारणतः काही ज्या क्रेडिट सोसायटी आहेत, छोट्या बँका आहेत, ज्या इथल्या आहेत, जिल्ह्याच्या बाहेरच्या आहेत आणि काही राज्याबाहेरच्याही आहेत, अशा या सोसायटीनी या महिलांच्या गटासाठी काही लोन दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात त्या महिलांनी ते लोन आपल्या नावावर घेऊन एका वेगळ्या व्यक्तीला ते काढून दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीने त्या पैशाचा वापर केलेला आहे. त्यातले काही पैसे हे ज्यांच्या नावावर लोन आहे त्यांना त्यांनी थोडेसे पैसे परत दिलेले आहेत, परंतु बाकीचे पैसे त्यांनी पूर्णतः वापरलेले आहेत. आणि हे संपूर्ण बाब ही बँक, संबंधित पतसंस्था आणि ज्यांनीही पैसे वापरलेले आहेत यांच्या संगनमतातून झालेलं आहे असं साधारणतः प्रामुख्याने दिसतं आहे. हा प्रकरण गंभीर याच्यासाठी आहे की ह्या संपूर्ण महिलाचा गट जो आहे तो अशिक्षित आहे. त्यांना हे बँक लोन ते परत द्यायचं असतं, त्याच्यावर व्याज असतं, या सर्व बाबी कुठल्याही माहीत नाहीये. त्यांना फक्त याच्यामध्ये आपण सही केल्यानंतर काहीतरी फायदा होईल या आशेने त्यांनी हे संपूर्ण केलेलं आहे असं प्रामुख्याने दिसतं आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी मनोर यांना याचा तपास दिलेला आहे. या महिलांची तक्रार घेऊन पुढील कारवाई आम्ही करत आहोत. सर, आपण